मृज्जला द्यायचं. ते असंच घ्यायचे, खापराचं पाणी घ्यायचं किंवा मृत लोष्ट तुकडा मातीचा गरम तापवायचा, लाल करायचा आणि तो पायात बुडवायचा आणि ते गाळून द्यायचं. पुढं जंबू अम्रयो पल्लवजम कषायम पिबेत सुशीतम मधुसंयुतम वा. आता जंबू, आता यामध्ये या कल्पनामध्ये तुमच्या 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या तुम्हाला, की छर्दीचं बोल किती आहे. सामान्य आपलं आपण जे पाहतो सामान्य पाहतो, 1-2 उलट्याचा प्रसंग ठीक होतो, पण विसूचिकांची छर्दी होते ना ती थांबत नाही. एकदा पडून जातं, 2दा पडून जातं, 3दा कोरड्या उलट्या कायम चालू असतात. तिथे तुम्हाला ह्या सगळं शोधन झाल्यानंतर म्हणजे दोष निघून गेल्यावर पाणी निघायला लागतं शरीरातलं. आधी दोष निघतात, दोष निघाल्यावर ते मग पाणी निघायला लागतं. तिथे तुम्हाला स्तंभन करायला लागतं. तिथे तुम्हाला ह्या मज्जा उपयोगात पडतात. जंबू मज्जा, कोलमज्जा, आम्रमज्जा, जंबू पल्लव. जंबू आम्रयोः पल्लवजम कषायम. जांभळाचं आणि आंब्याचे कोवळी पानं कषाय असतात. कोवळी पानं त्यांचा कलकट किंवा त्यांचा कषाय, त्यांचा स्वरस इथे स्तंभनाकरता तुम्हाला अतिसारात आणि इथे द्यावा लागतो. या अवस्था भिन्न आहेत, बलवान अवस्था आहेत. इथे वेग थांबत नाही आहेत. विशेषतः जनपद विध्वंस, त्यात होणारा अतिसार, विसूचिका किंवा विषाक्त अन्न, इथे दोष पडून गेल्यावर शरीरातलं पाणी द्यायला लागतं. मग ती छर्दी वातडी छर्दी व्हायला लागते. मग म्हणजे शरीरातलं मूत्र आणि स्वेद हे कोष्ठातून बाहेर पडतात दोष संपल्यावरती. अतिसाराची संप्राप्ती सांगताना त्याने हे सांगितलं की पुरुष द्रव होतो कसा, शरीरातलं जल आणि मूत्र आणि स्वेद हे कोष्ठात येतात आणि द्रवत्व येतं. ती वातज आहे. म्हणजे दोष निघून गेले आता आणि तरी छडी चालू आहे. मग आता मूत्रक्षय आणि स्वेदक्षय, उदकक्षय व्हायला लागतो. तो थांबवला तुम्हाला आम्रास्ती, श्वेतोंजन, कोलास्ती मज्जा, मक्षिकावीट, त्यानंतर मृद्वष्टलोष्ट, जंबू आम्र पल्लवजमच कषायम पिबेत सुशीतम. तिथे तुम्हाला जांभळाच्या पानाचा रस आणि आंब्याच्या पानाचा रस हा झटकन थांबवतो. हा अतिशय उत्तम स्तंभक आहे. एकदा एक म्हातारी पेशंट, साधारण 60च्या आसपासची असावी, कशामुळे माहीत नाही पण तिला अतिशय थांबतच नव्हते. ॲडमिट केलं होतं, IV चालू आहे पण अतिशय चालू आहे. अशा वेळेला काय द्यावं, काय स्तंभक काय येईल असा विचार मनात आला. आणि आमच्या कॉलेजला जांभळाचं झाड होतं, वसंत ऋतू होता. कोवळी पानं आणून त्याचा रस काढून दिला, विषय संपला. इतकं सुंदर औषध आहे. तेव्हा जांभळाच्या पानाचा, कोवळ्या पानाचा रस हा इमर्जन्सीला वापरण्यासाठी उत्तम आहे. पण अवस्था पूर्ण प्रमाणात बलवान अवस्थेत, कारण सामोरं तुम्ही थांबवत ना तरी ते दोष बाहेर पडतातच. अतिसारातले ते बाहेर पडतातच, ते थांबत नाही. आणि तोपर्यंत ते हे, आणि मग ते तोपर्यंत त्याचं पूर्ण पाप होत नाही तोपर्यंत भूकच लागत नाही पेशंट. मग 2-2 दिवस पेशंट काही मागत नाही खायला, अशी स्थिती येते. तेव्हा एक ममत होऊन जावल्यावर एकदम ममत झालं की मग मात्रच थांबवण्यासाठी तुम्हाला याचा वापर करायला हरकत नाही. हे अतिसारातही चालतं आणि छर्दीतही चालतं. तिथे तुम्हाला बिल्वमज्जा, कोलमज्जा, आम्रमज्जा, अस्थिमज्जाचा वापर सांगितला आहे. इथे याचं तुम्हाला पल्लव सांगितलं आहे. पल्लवजम कषायम पिबेत सुशीतम मधुसंयुक्तम वा. पुढं निशिस्थितम वारी समुद्रपृष्ठम स उशिरधान्यम चणक. समुद्रपृष्ठम, पृष्ठमची ठीक आहे का बघा. समुद्रकृष्णम पित्पली मुद्गसहितम. पृष्ठामध्ये पित्पली ना. तेव्हा समुद्रपृष्ठम सोशीरधान्यम चणकोदकम वा. रात्रीश्चित कृष्णा निश्चितम वारी. रात्रीचं पाणी
सुशीतम मदयोनितम वा निश्चितम वा. म्हणजे जंबू, आंब आणि पल्लव यांचं कषाय म्हणजे पाणी ते रात्री करून ठेवायचं. त्यात मुदगा आणि त्यात कृष्णा टाकून ठेवायची आणि मूग टाकून त्यात मुगाचं पाणी पण मिसळायचं नंतर सकाळी आणि ते द्यायचं. निश्चित धान्य मुद्गयूष करून द्यायचा, मुद्गयूष टाकून द्यायचा किंवा या पाण्यात मुद्गयूष करायचा आणि कृष्णा टाकायची आणि तो द्यायचा. पुढं सोशिरम धान्यम, उशीर टाकून धान्य, उशिराने धान्य तेच पाणी द्यायला हरकत नाही. सोशिरम वा धान्यम वा. स चणकोदकम वा, ते जे पाणी तुम्ही रात्री निश्चित पाणी आहे जंबू आंबवाचं पल्लवाचं पात त्यामध्ये तुम्ही चणकोदक टाकून द्या. चणकोदक माहिती आहे ना? नाही माहिती? हां तुला नाही ना चणकोदक? हां हां चणकोदक ही संकल्पना आहे. ही चणकोदक म्हणजे जेव्हा हरभरा पिकतो ना त्याच्यावरती कपडा टाकतात रात्री तर ते कपडा ओला चिंब होतो आणि ते पाणी पिळून भरून ठेवतात. त्याला चणकोदक म्हणतात. त्याला चण्याची आंब म्हणतात. आंब ते अत्यंत आंबट असतं. हे अनुलोमक आहे आणि उत्तम दीपक आहे. उत्तम दीपक आहे. खेडेगावामध्ये घराघरात ही आंब असते, प्रत्येक घरात असते. जेव्हा पोट दुखतं, अजीर्ण होतं तेव्हा थेंबर आंब पाण्यात टाकून देतात. उत्तम औषध आहे. त्याचा वापर ग्रामीण साहित्यात केलेला आहे. व्यंकटेश महाराजांच्या ग्रामीण कथा ज्या आहेत त्यामध्ये हा उल्लेख येतो आमचा. त्याच्यामध्ये ते एकमेकांना ती मदत करताना कोणी आजारी पडलं की शेजारून आम घेऊन येऊन मागायला येतात, देतात असं तर वर्णन आहे. उत्तम औषध आहे आणि याचा वापर रसशास्त्रात केला आहे. चणकोदकमचा वापर रसशास्त्रात केलेला आहे. पुढं गवेदुकम गवेदुक अमूलजलम मूलजलम गुडुच्चा जलम पिबेत इक्षुरसम पयोवा. वमन करून झालं, विरेचन करून झालं, अनुलोमन घेऊन झालं. आता तुम्हाला गृंहण करायचं आहे आणि स्तंभन करायचं आहे. मग त्यासाठी स्तंभन करण्याकरता, पाचन करण्याकरता गवेदुका, मूलजल आणि गुडुची किंवा इक्षुरस किंवा पय अशी द्रव्ये द्यायची की जी गृंहणीय आहेत आणि अनुलोमकीय अशी आहेत. पुढं सेव्यम पिबेत कांचन वैरिकम वा स बालकम तंडुल धावनेन धात्री रसेन उत्तम चंदनम वा तृष्णावमिघ्नानि समाक्षिकानि. आता सेव्यम पिबेत माक्षिक वैरिकम वा पिबेत. सेव्यम पिबेत. सेव्यम म्हणजे वाळ, सेव्यम म्हणजे वाळ. सेव्यम पिबेत एक. दुसरा कल्प कांचन गैरिकम पिबेत. सुवर्ण गैरिक त्या सुवर्ण गैरिक पिबेत. कसं प्यायचं ते? सवालकम वाळ्याच्या वाथाबरोबर किंवा तांदूळाचं पाणी. तांदूळाचं धुवं आणि स्वतंत्र औषध आहे. तांदूळ एकदा जे पहिलं पाणी काढून टाकलं की नंतर पाणी पुन्हा टाकतात आणि ते पाणी थोड्या वेळाने गाळून घेतात. त्याला म्हणतात तांदूळ धावण. हे तांदूळ धावण प्रदरात चालतं, पैत्तिज विकारात चालतं. त्याचा अनुपान म्हणून वापर करतात. तुमचं हे जे पुस्तक आहे चिकित्सा प्रभाकर गणेश देशाईचं ना, पुण्याचं प्रभाकर, चिकित्सा प्रभाकर, त्यात त्याचं वर्णन खूप केलं, वारंवार वापरले त्याने. ते तर तांदूळाच्या धावनाबरोबर द्या, तांदूळाच्या धावनाबरोबर द्या, असं प्रत्येक ठिकाणी अनुपान म्हणून तरी वापरलेलं आहे. तेव्हा तांदूळ धावणेनं. पुढे किंवा धात्री रसेन उत्तम चंदनेन वा तृष्णा वनिघ्न आणि समाक्षिकानी. तृष्णाघ्न आणि छर्दिघ्न द्रव्य माक्षिकाबरोबर धात्री रसाच्या अनुपानाने किंवा चंदनाच्या वाथाच्या अनुपानाने द्या.
पैक्टिक आहे म्हणून सगळे सुगंधी द्रव्य वापरलेले आहेत. सुगंधी आणि शीत. पुढं कल्पम तथा चंदनम चव्यमांसी द्राक्षोत्तमा बालक गैरिकाणाम शीतांबुरम गैरिकशालीचूर्णम मुर्वाम तथा तंडुल धावने. तंडुल धावनेनं ही द्रव्य द्यायची आहे. काय काय द्यायचं? एक कल्कम तथा चंदन चौव्य मांसी द्राक्षा उत्तम द्राक्षोत्तमा बालक गैरिकाणाम कल्कम या सगळ्या द्रव्यांचा कल्क करायचा आणि तो कल्क शीतांबुना दध्यात थंड पाण्याबरोबर द्यायचा किंवा गैरिक आणि शाली चूर्ण एकत्र करून द्यायचं किंवा मुरवा गैरी शालिक चूर्ण आणि मुरवा एकत्र करून तंडुल धावनाबरोबर द्यायचं. पैक्टिक छर्दीची चिकित्सा इथे संपली. मुद्दा लक्षात आला. शुद्ध पैक्टिक चिकित्सेमध्ये सामोदोष नसले सरळ एक वमन द्यायचं, आमाशयस्थ असेल तर, आणि आमाशयस्थ नसेल तर वमन द्यायचं, आणि श्लेषपान असेल तर सरळ हे द्यायचं. आणि जर सामावस्था असेल तर चिकित्सा तुम्हाला आमप्रदोषाप्रमाणेच करावी लागते. ते इथे वर्णन केलेलं नाही म्हणून टाळायचं नाही. त्याचं वर्णन आमप्रदोष व्याधीमध्ये स्वतंत्र केलेलं आहे. विसूचिकेमध्ये वाग्भटाने स्वतंत्र अध्यायात केलेला आहे आणि चरकाने दुसऱ्या अध्यायात केलेला आहे विमानाच्या. पुढं कफात्मिकायां वमनं प्रशस्तं स्वपिप्पली सर्षप निंबतोये पिंडी तकै सैंधव संप्रयुक्ते वम्यां कफा आमाशय शोधनार्थम. कफात्मिकायां वमनं प्रशस्तं. कफात्मिकायां छर्द्यां, छर्दी अधिकरण आहे. कफात्मिक छर्दीमध्ये वमनं प्रशस्तं. हे वमन द्यायला स्नेहनाची गरज नाही. मुळात छर्दी चालू आहे, दोष उत्कृष्ट आहेत, ते बाहेर पडतायत, त्यांना मदत करायची आहे म्हणून छर्दन द्यायचं आहे. लाला प्रसेक असतो, उल्हास असतो, तृप्ती असते, भोजनेच्छा नसते, तुम्हाला फक्त एक वमन द्यायचं आहे. ही अवस्था असते कुठे? ही व्यवस्था अनेक व्याधीमध्ये असते. स्वतंत्र श्लेष्मा प्रकोप हा सुदैवाने सापडला तर त्यातही मिळतो. काही लोकांमध्ये श्लेष्मा संच भरपूर असतो, विशेषतः लहान मुलांमध्ये. तिथे तुम्हाला वमन करावी लागतात आणि ही वमनं साधी छोटी वमन असतात. काही नाही, गरम पाणी पाजायचं, टंग प्रेशर घ्यायचं आणि ती वर्षी दाबायची, उलटी होऊन जाते. किंवा मध्ये स्टिक वात पाजून ठेवून द्यायचा, थोडं चूर्ण देऊन, थोडंसं टंग प्रेशर हे करायचं ना, आपोआप उलटी होऊन जाते. काही करायची गरज नाही. या पद्धतीत मोठ्या माणसांना हे देताना तुम्हाला मग याला एखादं ही द्रव्य म्हणजे पिप्पली, सैंधव, सर्षप हे थोडं दिलं तरी वमन होतं. कारण याची तुम्हाला शरीरशुद्धी नाही करायची, म्हणजे छर्दीतला श्लेष्मा तुम्हाला काढायचा आहे. आमाशयात क्लेश आहे, आमाशयात दोष आहेत, ते तुम्हाला बाहेर काढायचे, तेवढंच करायचं तुम्हाला. आणि त्यामुळे तुम्हाला कफात्मिकायां वमनं प्रशस्तं. तिथे स्नेहनाची गरज नाही, तिथे सरळ सरळ वमन द्यायचं आहे तुम्हाला. लक्षण काय? प्रसेक, उल्हास, उदरगौरव, आनंदाभिलाष आणि शोध, इतकी लक्षणं असतात. ही दिसली की हे करायचं. लहान मुलांमध्ये जिथे पालकांना थोडंसं ज्ञान कमी असतं, काय खायला द्यावं काय देऊ नये, अशा लोकांमध्ये त्या बालकाला भूकच लागत नाही. हे आग्रह करत असतात पण त्यांना भूक नसते आणि सारखी तक्रार, हा जेवत नाही जेवत नाही जेवत नाही, अशी कायम तक्रार असते. तिथे दोन पद्धतीने चिकित्सा करता येते. एक पद्धत, त्याला भूक लागल्याशिवाय देऊच नका म्हणून सांगा, काही द्यायचं नाही, ठेवू द्या. तू झोपून राहत नाही तोपर्यंत त्याला ठेवू द्या, उड्या मारू द्या, खाण्याचा आग्रह करू नका. त्यांनी दिवस मागितलं तरी काही काळजीचं कारण नाही. एक बात. आणि समजा दोष उत्कृष्ट असतील, खोकला असेल, सर्दी पडस असेल, ताप असेल, सरळ तुम्ही गरम पाणी पाजून तंगडी पैशांनी मवन करून टाका. एक बात. पटकन मोकळा होतो पेशंट आणि लगेच प्रसन्न मनाने खायला मागतो, खेळायला लागतो. ही पद्धत. दुसरी
आणखी त्याच्यात महत्त्वाचं बाब म्हणजे की या सगळ्या पालक वर्गांना माहीत नसतं, त्यामुळे गुडगुडीत बाळ व्हावं, स्पर्धेमध्ये पहिलं यावं म्हणून सतत काजू बदाम देत असतात. काजू बदाम केळ प्रोटीन काय वाटतं ते देत असतात. हे सगळं बंद करायला लावा त्यांना. दूध बंद करायला लावा. की लोक हसतात, डॉक्टर म्हणून का तुम्ही डॉक्टर का कोणात म्हणून सांगायचं सध्या मी तुमचा हितचिंतक आहे आणि नंतर डॉक्टर. आता त्याला जर तुम्हाला बरं करायचं असेल तर तुम्हाला आत्ताही मी सांगतो ते केलं पाहिजे. केळी बंद करा, दूध बंद करा, काजू बदाम बंद करा. त्याची मग जर सूज्ञ पालक असतील तर हा प्रश्न विचारायला हरकत नाही. तुम्हाला गंमत सांगतो मी नंतर की जर तुम्ही त्याला काजू बदाम तिथं सगळं देता आहात तर तो अंग धरत का नाही, सतत आजारी का असतो, याचे उत्तर आहे का तुमच्याकडे? ते म्हणतात अंग धरत नाही, आम्ही डॉक्टरकडे जातो, पण खायला आम्ही द्यायला पाहिजे म्हणून आम्ही देतो. डॉक्टरचं काम आहे त्याला अंग मोठं करायचं, पण डॉक्टरला हे कळत नाही की अंग धरण्याचं काम हे आहे, कारण हे आहे, हे त्याला कळत नाही. मॉडर्न डॉक्टरला कळत नाही. तो म्हणतो प्रोटीन आहे, हाय प्रोटीन द्या, पण ते प्रोटीन नाही पचत. तेव्हा आपण सांगायला पाहिजे की हे तुम्ही देताय हे पचत नाही आहे म्हणून तो अंग धरत नाही. आणि तुम्हाला गंमत सांगतो मी, हे बंद केलं ना की पेशंट महिन्याभरात दूध उडेल. हे बंद करा. 8 दिवस काही भूक लागत नाही, हळूहळू भूक लागायला लागते आणि पेशंट व्यवस्थित अंग धरायला लागतो काही औषध न देता. कारण लहान मूल असतं ते सारखं खेळत असतं. मोठी माणसं सारखी बसून असतात, लहान मुलं खेळत असतात, उन्हात खेळतात, कुठे खेळतात, ती लवकर बरे होतात. केवळ यांचे खाणं बंद केलं ना खादाडपणा की ते पेशंट बरे होतात. कफात मित्रायाम शरदे आमच्या आत्ता काल पेशंट पाहिला, तुम्हाला गंमत सांगतो. हां बोल, नाही बोल ना. हां बरं मग हां बरं ठीक आहे. हां ठीक आहे. त्यांना म्हणा उद्या संध्याकाळी बघा. आता ते दोघेही बाहेर गेले असतील, काकू घरी असतात त्या थोड्या त्या कुठेतरी गेल्या असतील, संध्याकाळी जा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काल पेशंट पाहिला आहे, शिकेडीचं पेशंट, वय 4 वर्ष फक्त. आली डेडी, मग पोटात पाणी झालेलं, पोट फुगलेलं, अंगावर सूज येते आणि ट्रीटमेंट चालू आहे. कोणाची तरी सहज माझ्याकडे आले. मी त्यांना विचारलं तिचे 2 वर्षापूर्वीची साधारणपणे लहान होती तेव्हा खाणं पिणं काय होतं. आत्ता बंद केलंय म्हणाले. म्हटलं आत्ता बंद केलंय मला कळलं, पण आधी काय होतं ते मला सांगा. तर म्हणले नॉनव्हेज फार खात होते. म्हणजे काय खात होते, चिकनचे 6-6 पीस खायचे म्हणजे. आता पीस केवढा असतं मला माहित नाही, माहिती कोणाला केवढं असतं पीस, नॉर्मल पीस काय असतं, तर 6-7 पीस खायचे म्हणजे वयाचे ॲट द एज ऑफ 2 years 2-3 years. आणि आठवड्यातून किंवा 3 दिवस ते आणि 3 दिवस अंडे आमलेट करून काहीतरी. आता ते बंद आहे. असं होतं. कफकर पदार्थ हे आता. आणि आज परिस्थिती आहे की ती मुलगी जेवायला कधीही मागत नाही. कधी आई घेऊन बसली 2 घास खाते, मला मामा जेवायला जसं कधीच म्हणत नाही म्हणाले. ही परिस्थिती भयानक परिस्थिती आहे आता. एक भाग लहान मुलीचं झालं. मी नागपूरला गेलो होतो. एका ज्येष्ठ पत्रकारांची बायको
बऱ्यापैकी पत्रकार चांगला नावाजलेला, त्याची बायको, त्याला अस्थमा, घरी ऑक्सिजन सिलेंडर कायम ठेवलेलं आहे. आणि विचारलं काय खाता, त्याने मला यादी सांगितली. सकाळी दूध, उठल्याबरोबर ते भिजवून ठेवलेले बदाम आणि मग दूध, 2 तासांनी केळी, मग जेवण, संध्याकाळी फळं, हे सगळं चालू आहे. पेशंट इतका बारीक झालेला आहे, शोषी आहे. वमन द्यायला पाहिजे आणि हे वमन देणं कसं अवघड आहे, कारण थोडी हालचाल केली की 4 पावलं तरी दम लागतो. म्हणजे इथून तिथे गेलं तरी दम लागतो, अशी स्थिती आहे. पण हे बंद करा म्हटलं तर ऐकायलाच तयार नाही पेशंट. मग हे नाही तर मग काजू खाऊ का, मग काजू नव्हतं मग अंडी खाऊ का, मग ते नाही तर मग मुगाची लाडू. म्हटलं मी चिडून तिथून उठू जाऊ. तुम्हाला मला नाही बोलायचं होतं. इतकं समजावून सांगून तुम्ही तोच प्रश्न पुन्हा करणार असेल तर मला ट्रीटमेंटही सांगायची नाही, काहीच सांगायचं नाही. तुमची चालू द्या म्हटलं. असे विचित्र लोक असतात. म्हटलं तुम्ही इतकं खाताय, मग तुमचं सगळं गेलं कुठे मला सांगा ना. तुमची ताकद वाढते का नाही, रक्त वाढलं का नाही, दवास्तमा वाढलं का नाही, वजन वाढलं का नाही, मग गेलं कुठे. हे तुमच्या कामात येत नाहीये. इतकं समजावून सांगतोय. मग हे बंद केलं तर मग माझं कसं होईल, मग मी हे खाऊ का, मग मी केळी खाऊ का, मग मी काकडी खाऊ का, मग मी चाल. आणि लहान नाही बरं का, 40चं वय. म्हणलं तुमचा आत्मा काय, तुमचं मन इतकं का गुंतलंय खाण्यापिण्यामध्ये, हे कारण कळेल का मला. तो म्हणलं काय नाही, ताकद आली पाहिजे ना. म्हटलं आता डोकं पुढ्याची शिल्लक राहिलं स्थिती आहे. मी सांगतोय की तुमचं उपयोग तुम्हाला होत नाही, उलट त्याने तुम्हाला दमा वाटतोय तुमचं. इथे वमनाची गरज आहे. कफात्मक आयाम, हेतू कफय आहे, भूक लागत नाही, अंगात ताकद नाही आहे, तिथे वमन तुम्हाला द्यायला पाहिजे. इथे असं जर हेतू असतील, कफात्मक आयाम म्हणण्याचा अर्थ कफज हेतू असतील तर ते कफज हेतू आहेत आणि छर्दी होते आहे, तेव्हा तुम्हाला वमनम प्रशस्तम, तिथे वमन द्या. पुढं म्हणजे देताना निंबत्वय द्या किंवा सर्षप द्या किंवा पत्पली द्या. पिंडितकपणे वदनफळ. संध प्रयुक्तम वम्याम कफामाशय शोधनार्थम, आमाशय आणि कफाट शोधून करण्याकरता वापरा. पुढं कोधुमशाली संयवानं पुराणान युषै पटोल अमृत चित्रकाणं व्योषस्य निंबस्य च तक्रसिद्धै युषै फलामलय कटुभिस्तथा दद्यात्. अद्यात. आता खायचंय, काय खायचंय वमन झाल्यावर. गोधूम, शाली, यव, पुराण यव, पुराण गोधूम, पुराण शाली यांचा युष द्यायचा आहे. युषैही पुराणान युषैही अद्यात. अद्यात क्रियापद शेवटी आहे. आता युष कसं खायचं आहे. पटोल अमृता चित्रकाणाम निंबस्य च तथा तक्रसिद्धैश्च युषैही. तक्रसिद्ध युष करायचे किंवा या द्रव्याने सिद्ध करायचं आहे, कटुद्रव्याने सिद्ध करायचा युष आणि तो द्यायचा आहे. अद्यात हे शेवटी क्रियापद म्हणून दिलं आहे. पुढं रसांश शूल्यानिच्छ जांगलानां जांगल मांसरस द्यायचे. मांसानी जीर्णान मधुसी जीर्णान मधु अरिष्टान. जीर्णान अरिष्टान द्यायचे. जीर्णान शब्दाला अरिष्टान शब्द लावायचा. अरिष्टाचा तो विशेषण आहे. जीर्णान अरिष्टान कुठले असं द्यायचे. मधु वरिष्ठ, शीधू वरिष्ठ इत्यादी. रागांस तथा राग द्या. षाडव पानकानी शाडव द्या किंवा पानक द्या. द्राक्षा कपिस्थै फलपूरकैश्च मुद्गान मसुरांश चणकान कलायान भृष्टान युतान नागर माक्षिकाभ्याम लिह्यात तथैव भृष्टान मुद्गान, भृष्टान मसुरान, भृष्टान चणकान कलायान
नागर माक्षिका युतान, युतान शब्द आहे एकत्र करून लिहा यांची चूर्ण करून त्याचं लेहन करा, म्हणजे सातू द्या. आपण सातू करतो ना गव्हाची, तशी याची सातू करा. लिहा. त्रिफला विडंग चूर्णम विडंग प्लवयोर अथवा. विडंग चूर्ण त्यात टाका. लिह्यात तथैव त्रिफळा विडंग चूर्णम विडंग प्लवयोः अथवा. प्लव म्हणजे काय बघा, विडंग प्लव म्हणजे नाही. बरं ठीक आहे, त्याला फोन करून ठेवा, डिक्शनरीत बघा नंतर खाली गेल्यावर. लिह्यात तथैव त्रिफळा विडंग चूर्णम विडंग प्लवयोः अथवा. विडंग आणि प्लव यांचे चूर्ण द्या. त्रिफळा विडंग द्या, यांचं लेहन करा, किंवा विडंग आणि प्लव यांचं चूर्ण द्या. अथवा पुढं सजांबवं वा बदराम्ल चूर्णम मुस्तायुतां कर्कटस्य शृंगीम दुरालभं कर्कटस्य शृंगी, कर्कट शृंगी मुस्तायुत द्या, किंवा जांबू रसाबरोबर द्या, किंवा बदल चूर्णाबरोबर द्या, किंवा आम्ल चूर्णाबरोबर द्या. शृंगी. पुढं दुरालभं वा मधुसंप्रयुक्तां. दुरालभा मधुयुक्त द्या. दुरालभा म्हणजे ना घमासा. पुढं लिह्यात कफछर्दी विनिग्रहार्थम. कफत छर्दी वगैरेसाठी ही द्रव्य वापरा. पुढं मनशिलाया फलपूरकस्य रसैकफित्तस्य च पिप्पलिनं क्षौद्रेण चूर्णं नैचैश्चयुक्तं लिहञ्जयेत् छर्दिम् उदीर्णवेगाम्. इथे उदीर्ण वेगाम छर्दीम जयेत. उदीर्ण वेगान म्हणजे श्लेष्मा पडून गेलाय आणि वेग चालू आहे, तिथे तुम्हाला ते वेग थांबवण्याकरता, श्लेष्मा निघून गेल्यानंतर वेग थांबवण्याकरता ही कल्प द्यायची आहे, मरीची चूर्ण वगैरे द्यायची आहे. पुढं संपलं. पुढं येषां पृथक्त्वेन मया क्रियोक्ता तान् सन्निपाते अपि समस्य बुद्ध्या दोषर्तु रोगान् अग्निबलान्यवेक्षा प्रयोजयेत् शास्त्रविद प्रमत्ता. अप्रमत्ता. शास्त्रविद माणसाने चूक न करता सन्निपातामध्ये हेच कल्प एकत्र करून वापरायचे. हे करताना विचार काय करायचा आहे, दोष कोणता बलवान आहे, कोणत्या गुणाने बलवान आहे, ऋतू कोणता आहे, शरद आहे का वर्षा आहे का हेमंत आहे. ऋतूनुसार औषधं तुम्हाला बदलावी लागतात. शरदामध्ये पित्त बलवान असतं, वसंतात केशपा बलवान असतो, वर्षामध्ये वायू बलवान असतो, द्रवपित्त बलवान असतं, वर्षामध्ये द्रवपित्त बलवान असतं, उष्णपित्त नसतं. तेव्हा तिथे तुम्हाला वृक्ष द्रव्ये द्यावी लागतात, द्रव शोषण करणारी वाफ न देता चूर्ण द्यावी लागतात, आणि तेही दीपण करणारी द्यावी लागतात. आम्लरसाबरोबर द्यावी लागतात, किंवा काही वेळा लवणाबरोबर द्यायला लागतात. तेव्हा दोष ऋतू अग्निबल पाहून द्यायचं, म्हणजे तुम्ही जे औषध द्याल त्याचं अजीर्ण होता कामा नये अग्निबलापेक्षा. म्हणून विमानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी असं वर्णन केलं, एक शब्द असा की त्या अग्नीला दोषांनाही पचवायचं आहे, त्या अग्नीला तुम्ही जे औषधही पचवायचं आहे, अन्नही पचवायचं, असं एकदम त्याला भात टाकू नका. त्याला आधी दोष पचवू द्या. दोष पचन झालं की मग तुम्ही त्याला औषध पचवायला द्या, आणि ते झालं की मग त्याला आहार द्या. मग हे सगळं करण्याकरता दोष आणि आमदोष दोष यांना जे हे करण्याकरता सिद्ध अन्न कधीही देऊ नका. एकत्र करून देऊ ना, मग त्यात हे टाकलं, तेफळा टाकलं, सुंठ टाकले, पिंपळी टाकला, पंचफळ टाकलं आणि खिचडी दिली किंवा पेया दिली नाही, असं करू नका. आधी उपवास द्या, मग पाचक कषाय द्या थोड्या प्रमाणात, आणि मग अन्न द्या. या क्रमाने जा. तोच क्रम तुम्हाला इथे करायचा आहे. आणि म्हणून अग्निबलान अवेक्ष अप्रमत्तः. अप्रमत्ताचा अर्थ आहे की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन निर्णय घेऊ नका. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे प्रमत्त, कुछ नाही होता चलो, असं करायचं नाही. अप्रमत्ता. पुढे मनोभिघाते तु मनोनुकूलाः
वाचा सम आश्वासन कर्षणानि लोकप्रसिद्ध श्रुतयो वयस्याः शृंगारिकाश्चैव हिता विहारः. बस मनोविघातामुळे एखाद्याला छर्दी होते. तिथे मनोनुकूल वचन म्हणजे जे आवडत असेल अशाच गप्पा मारायच्या. तिथे बिभत्स गप्पा नाही मारायच्या. प्रसन्न मन करणाऱ्या गप्पा मारायच्या. म्हणजे डायव्हर्शन ऑफ माइंड झालं पाहिजे. जसं हिक्केमध्ये त्यांनी हे केलं. हां बोला. नमस्कार सर. हां हो 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 हां हो 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 हां आता त्याला त्यांच्या डॉक्टरांनी इनामदार म्हणले डॉक्टर आहेत त्याने ट्रान्सप्लांट करू नका म्हणून सांगितलं. करू नका म्हणले काय बघ नाही त्याचं लाईफ 3 वर्षाचं आहे ट्रान्सप्लांटचं. आणि त्यातही त्याला डायबिटीज असल्यामुळे त्याला पुन्हा त्याचा मेंटेनन्सचा खर्च खूप आहे आणि परिस्थिती खूप होणार नाही अशी स्थिती आहे. किंवा मग अशा पक्षाला आपण काय करायचं. आपण त्यांना म्हटलं की आयुर्वेदिक उपचाराने तुम्हाला आयुष्य मिळेल पण पूर्ण बनवणार नाही. एखाद्या वेळेला रक्तछर्दी होईल त्याची तयारी ठेवा आणि पण लाईफ मेंटेन होईल एवढं तुम्हाला करता येईल. तर तेवढं करण्याकरता म्हटलं तुम्ही पुनर्वसूला जा. त्याच्यात त्यांना त्यातल्या म्हटलं मग पुनर्वसूला जाऊन सिनियर फिजिशियन आहेत काळे वगैरे यांना भेटा. तर त्यांना तुम्ही आणखी काय कोणाचं ओपिनियन तिथं घ्या आणि तुम्हाला योग्य वाटेल ते करा. तसा बल चांगला आहे. मानसिक बलही चांगलं आहे. हां आणि त्यामुळे बरावण्यापैकी आहे. काहीतरी 1/3 एक राईट लोक फक्त हे झालं शंकन झालेलं आहे. बाकी सगळं चांगलं आहे. आणि पोर्टल ऑब्स्ट्रक्शन आहे. हां ते कसं काढता आलं ते बघा. तिक्तरस देऊन काढता येईल कदाचित. आरोग्यवर्धीने किंवा तिक्तरस कुठलाही असं करून करा. आणि हां म्हणजे काय औषध घेऊन सांगण्याची गरज नाही आता तुम्हाला कळलं. हां अग्नी फक्त जरा सांभाळा. अग्निलिप्त करा. अग्निलिप्त झाला की कसं होईल. अग्नी तिक्तरसाने लिप्त करा. तिक्तरसाने शुद्ध केलेली पेया यवागू योश असं द्या आणि मग बाकीची औषध तुमची द्या. हो हां मग ठीक आहे. मग त्यांना स्थानिकरी जोडून द्या. हां चालेल. ओके राईट चालेल. तर ह्याचं काय केलं आपलं प्रदीप कुलकर्णीचं काय केलं आला नाही का पुन्हा ते नाही आलं का. बरं ठीक आहे. तो हो तो त्याला भेटतो मी आज. हां सांगतो नाही त्याला रक्तमोक्षण करावं का मग पाठवतो मी आज. हां पाठवतो मी तुमच्याकडेच पाठवतो मी. हां चालेल ओके बाकी एकदम छान. चालेल चालेल. तर आश्वासन अर्चनाने च. आता लोकप्रसिद्ध श्रुतयोग म्हणजे चांगल्या गोष्टी प्रसिद्ध गोष्टी ज्या आहेत त्या सांगाव्या. वयस्या म्हणजे मित्र. गप्पा मारताना समवयस्कांच्या काही अशा गोष्टी सांगायला हरकत नाही. ज्येष्ठांच्या कथा ऐकीव कथा. त्यानंतर शृंगारिकाश्चैव विहारा हिता म्हणजे बागेत फिरायला जाणं सिनेमा पाहणं इत्यादी गोष्टी केल्या की छर्दी कमी होते. विहारा गंधा विचित्रा मनोनुकूला चांगले सुगंधी कपडे सुगंधी स्प्रे केलेले कपडे वगैरे घालायला द्या. पुढं मृत्पुष्प शुक्त अम्ल फलादिकानां शाकानि भोज्यानि पानकानि सुसंस्कृत षाडव रागलेह. चांगले पानक वगैरे द्या. आपले काय म्हणतात आपण पन्ह वगैरे असे द्या किंवा यूस द्या रस द्या कांबलिक द्या खड द्या पानक द्या सुगंधी द्या. पुढे
युषारसः काम्बलिका खडाश्च मांसानि धाना विविधश्च भक्ष्याः हं. फलानि मूलानि च गन्धवर्णं रसेरूपेतानि रसही उपेतानी गंध वर्ण रसयुक्त. रसही चांगला आहे, गंधही चांगला आहे, वर्णही चांगला आहे, असे फलमूलांचे कल्प करून द्या. म्हणून ते गुलाबाचं पाणी टाकतात याच्यामध्ये, लस्सीमध्ये. ते टाकायला हरकत नाही. गंधम रसम स्पर्शम अथापि शब्दम हं. रूपम च यद्यत् प्रियम. प्रियम अपि सात्म्यम अपि असात्म्यम. असत्म्यम हं. तदेव तद्यात् प्रशमाय तस्या तज्जो हि रोगाः सुख एव त्यजेतु. हं. रूपम यत् प्रियम, गंध रस स्पर्श जे प्रिय असेल ते जरी आत्ता असात्म्य असेल तरी तात्पुरते द्यायला हरकत नाही. तदेव दद्यात प्रशमाय तस्याः तज्जो हि रोगा सुखमेव जेतुम. तज्जो हि रोगाची टीका आहे का मग? तज्जो हि रोगाची गंधादीनाम असात्म्यजनित रोगो जेतुम सुख एव असा जो असेल, म्हणजे गंधोत्पन्न असेल तर सुगंधी गंध सात्म्य नसेल तरी द्या, आत्ता द्या. पुढं शर्दुत्थानं च चिकित्सितात स्वाचिकित्सितं कार्यम् उपद्रवाणाम् अतिप्रवृत्तासु विरेचनस्य कर्माति योगे विहितं विधेयम्. छर्दुत्थितानां चिकित्सितात स्वाचिकित्सितं कार्यम उपद्रवाणाम. आता यात जे उपद्रव झाले तर त्या उपद्रवांची वेगळी चिकित्सा तुम्ही करा. स्वा म्हणजे स्वतःची. कास असेल, कंठदाह असेल, त्यांची चिकित्सा तुम्ही करा. स्वचिकित्सा कार्यम उपद्रवाणाम. दौर्बल्य असेल, भ्रम असेल, पिंडुकोद्वेष्ट असेल तर चिकित्सा वायूची करा. चिकित्सा करा. अतिप्रवृत्ता असो विरेचनस्य जर छर्दीचा अतियोग झाला तर विरेचन चिकित्सेमध्ये अतियोगाची जी चिकित्सा सांगितली ती तुम्ही करायला हरकत नाही. विहितम विधेयम. वमी प्रसंगात पवनो अपि अवश्यम धातुक्षयात वृद्धिम उपेति तस्मात्. वमी प्रसंगात धातुक्षयात पवनम अवश्यम उपेती. वायू वाढतो. अधिक प्रमाण झालं वमनाचं झालं तर लघुगुणाने वायू वाढतो. म्हणजे धातू लघु होतात, गुरुदैव निघून होतात. जलय गुरु आहे, स्निग्धय गुरु आहे, सौम्य ते निघून जातं. आणि म्हणून तिथे तुम्हाला संतर्पण करायचं आहे. जे द्रव्य निघून गेले त्याच्या विपरीत तुम्हाला करायचं आहे. म्हणजे द्रव मधुर, लवण अशी द्रव्य, आम्लद्रव्य अशी तुम्हाला वारंवार द्यायची आहे. धातुक्षयात वृद्धी उपेती. धातुक्षयामुळे आलेली वृद्धी आहे. इथे स्नेहनाची गरज नाही आहे, इथे भृंगणाची गरज आहे. चिरप्रवृत्ता स्वनिला पहानी कार्याणि उपस्तंभन गृहणानी. कार्याण चिरप्रवृत्ता तू अनिलापहाने. जर चिरप्रवृत्त असेल, दीर्घकाळ छर्दी असेल तर अनिलापह भृंगणाने गद्यात. अनिल अपह म्हणजे मधुर, मधुर आम्ल लवण भृंगण द्या, मांसरस द्या. सर्पी गुडा क्षीरविधी घृतानी कल्याणक तृषण जीवनानी वृष्यास्तथा मांसरसा सलेहा चिरप्रसक्तांच वमिं जयंती. चिरप्रसक्त छर्दीला जिंकण्याकरता मांसरस, वृष्यद्रव्य, अवलेह यांचा वापर करावा. क्षीर सर्पीचा करावा, सर्पी गुडाचा करावा आणि त्याला जिंकावं. ही अवस्था कुठे येते? अशी अवस्था कुठे येते? चिरप्रसक्ता ही विषामध्ये येते. एक काही व्याधींचा परिणाम असतो चिरप्रसक्ता छर्दी म्हणून. उदाहरणार्थ ॲनेमियामध्ये पेशंटला अशी छर्दी असते. वास आला की छर्दी व्हायला लागते. त्याला घरात फोडणी दिली की छर्दी व्हायला लागते. आणि या 8 दिवस तरी किमान असते, 8-15 दिवस. छर्दी चिरप्रसक्त एवढी खूप आहे 8 दिवसाची. याला चिरत म्हणायचं. याच्यात तो माणूस थकून जातो. मग तिथे तुम्हाला भृंगण करायला लागतं. इथे रक्तवृत्ती जोपर्यंत होते तोपर्यंत छर्दी जात नाही त्याची. ॲनेमियामध्ये खास करून छर्दी आणि उल्हास होतो. जे अन्न समोर आले की छर्म व्हायला लागते, असं स्थिती येते. जे ॲनेमियाची चिकित्सा केली की तो बरा होतो. आणि मग छर्दी हळूहळू झाला तर तिथे तुम्हाला भृंगण करायला हवं. अवलेह, मंत्र इत्यादी देऊन, मांसरस देऊन. मांसरस तिथे जास्त काम करतो. पुढं तत्र श्लोकः हेतुं संख्यां लक्षणम् उपद्रवान् साध्यतां न योगांश्च
छर्दीनां प्रशमार्थं प्राह चिकित्सितं मुनिवर्यः इति अग्निवेशकृते तन्त्रे चरकप्रतिसंस्कृते अप्राप्ते दृढबलसम्पूरिते चिकित्सास्थाने छर्दी चिकित्सितं नाम 20 अध्यायः. चल नंतर जेवण येऊया मग पुढे जाऊया. बरोबर संपलं 1 4